मंडळी, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकविध ऐतिहासिक असे बदल झालेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला आणि राजकीय भूकंप पाहायला मिळाला. पण अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन झालं. 2.5 वर्ष सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि मग मुख्यमंत्री झाले. गेल्या 5 वर्षात राज्यातील जनतेनं अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करत आपल्या 40 आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात पक्ष फुटले. या दोन्ही पक्षांनी भाजपची साथ देत महायुती स्थापन केली. त्यानंतरही बऱ्याच घडामोडी घडल्या. मात्र या सगळ्यात महायुती सरकारनं विकासाला प्राधान्य दिल्याचं वेळोवेळी समोर आलं. या सरकारनं मागच्या 2.5 वर्षात दमदार कामगिरी करत विविध विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठं बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे तयार होत आहे. 76,000 कोटींचा हा प्रकल्प असून यातून 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. शिवाय स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळेल. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नागपूर आणि मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातून निर्यातीसाठी वाहतूक जलद झाली आहे. तसंच शेती संबंधित प्रक्रिया उद्योग, नवीन उद्योगधंदे यांना माल वाहतुकीस हा मार्ग फायदेशीर ठरत आहे. समृद्धीच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर आता याचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. शिवाय पुणे, मुंबई, नागपूरमध्ये राज्य सरकारनं मेट्रोच्या कामाला गती दिली, ज्यामुळं वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांची सुटका होईल आणि शहरांतर्गत प्रवास करणं सुखकर होईल. जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास वैनगंगा, नळगंगा, नार पार गिरणा, वैतरणा, गोदावरी इत्यादी नदीजोड प्रकल्पांनाही सरकारनं आपल्या 2.5 वर्षाच्या काळात मंजुरी दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा. मात्र यावरही तोडगा काढण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलं आहे. पश्चिम वाहिनी नद्यांतून समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाडा आणि विदर्भात वळवून तेथील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या संपवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. येत्या काळात या प्रकल्पाची जलद गतीनं प्रक्रिया सुरू केली जाईल, असंही सरकारनं अधोरेखित केलं आहे. विविध धरण प्रकल्प, वंदे भारत सारख्या रेल्वे मार्गांचा विकास, अनेक नवीन विमानतळ जसं की नवी मुंबई, सोलापूर, नाशिक, शिर्डी अशी विमानतळ महायुती सरकार उभारते आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महाराष्ट्राचे वातावरण सेमीकंडक्टर उद्योगासाठी अनेक कारणांमुळे अनुकूल आहे. महायुती सरकार भांडवली सबसिडी, उद्योगांसाठी सुविधा आणि मंजुरी सुव्यवस्थित करण्यासाठी एक खिडकीसारखी योजना राबवत असून सक्रियपणे उद्योगाला प्रोत्साहन देत आहे. हे कंपन्यांना गुंतवणूक तसेच कामकाज करण्यासाठी अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करणारे ठरते. महाराष्ट्र राज्यानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वीच लक्षणीय अशी कामगिरी केली आहे. पुणे आणि मुंबई येथे सुस्थापित IT हब यापूर्वीच कार्यरत आहेत. कुशल मनुष्यबळासाठी हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. महायुती सरकार ग्रामीण तसेच निमशहरी भागात IT पार्क आणि विशेष आर्थिक क्षेत्रांच्या विकासाला चालना देत आहे. त्यांचे उद्दिष्ट IT कंपन्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं हे आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. ज्या मवियानं आपल्या काळात एकही ठोस निर्णय न घेता प्रकल्पांना सरसकट स्थगिती देण्याचे धोरण अवलंबले. ज्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री साथ रोगाच्या कठीण काळातही मंत्रालयात येत नव्हते, त्या महाविकास आघाडीने महायुती सरकारवर टीका करताना उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात म्हणून बोंब मारली होती. आता त्याच आघाडीला सनसनीत चपराक लगावण्याचे काम महायुती सरकारनं प्रत्यक्ष प्रकल्पातून केलं आहे. बाकी साऱ्या गोष्टी एका बाजूला असल्या तरी राज्याच्या आणि देशाच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार काम करते. मात्र तरीही लोकसभेत महायुतीला त्याचा फायदा झाला नाही. महाविकास आघाडीचे एकूण 30 खासदार निवडून आले. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यावर ही संख्या 31 वर गेली. तर महायुतीचे एकूण 17 खासदार निवडून लोकसभेवर गेले. मात्र तरीही महायुतीचा विकास कुठंच खुंटला नाही. लोकसभेनंतर झालेल्या विधान परिषदेत महायुतीनं चांगलं यश मिळवलं. सद्यस्थितीला येत्या विधानसभेला महायुतीच्या या विकास कामांचा त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे? लाडक्या बहिणींसारख्या वेगळ्या योजना त्यांना तारणार का? तर विधानसभे अगोदरच गेल्या 6 महिन्यांचा विचार केला तर महायुतीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेल्या सवलती. नक्कीच याचा परिणाम जनतेतून दिसू लागला आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीनं आपल्या योजना या जनतेला सोपवल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेला किती फायदा मिळाला आहे यावर यंदा महायुतीच्या मतांचं समीकरण अवलंबून असणार आहे. एकंदरीतच राज्याच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं
गेल्या 2.5 वर्षात काम केलं आहे. आता याची पोचपावती जनता त्यांना देणार आहे का, हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. आपली यावर नजर असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.